मागच्या लेक्चरमध्ये टॉपिक पाहिला सेक्स लिंक इनहेरिटन्स. आपण सांगितलं होतं क्रोमोझोमचे टाईप किती पडले होते? 2. जो टोटल नंबर होता एक सोमॅटिक सेल आहे त्याला म्हणतो बरोबर बॉडी सेल. बॉडी सेल मध्ये टोटल बॉडी सेल कसे असतात किंवा सोमॅटिक सेल कसे असतात? डिप्लॉइड. ह्युमनचा बॉडी सेल म्हणजे क्रोमोझोम किती झाले? टोटल 46 म्हणजे 23 पेअर, त्यापैकी 44 दॅट इज 22 पेअरला काय म्हणतो बरं? ऑटोझोम. लास्ट वन जी पेअर आहे त्याला म्हटलं सेक्स क्रोमोझोम किंवा ऑलोझोम किंवा हिट्रोझोम. जे 2 टाईपचे होते एक्स आणि वाय. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक पाहिला सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स नंतर म्हणजे सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे काय? मध्ये काय झालं की कॅरेक्टर कुणासोबत चालले ते सेक्स क्रोमोझोम सोबत. आता पाहतो बघा ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे ऑटोझोम सोबत ट्रान्सफर. ऑटोझोमल इनहेरिटन्स काय? त्यासाठी पहिल्यांदा सांगितलं आपल्याला की ह्युमन सोमॅटिक सेल जो आहे तो डिप्लॉइड आहे. त्यामध्ये असते ह्युमनच्या सोमॅटिक सेल मध्ये असते 23 पेअर ऑफ क्रोमोझोम. 23 पेअर पैकी फर्स्ट 22 पेअर्स आर कॉल्ड ऑटोझोम अँड लास्ट वन पेअर जे त्याला म्हणतात सेक्स क्रोमोझोम. याचा अर्थ ह्युमन सोमॅटिक सेल कंटेन 23 पेअर ऑफ क्रोमोझोम and these 23 pair of chromosomes are functionally divided into 2 groups. पहिला ग्रुप म्हणजे कोणता? ऑटोझोम. दुसरा ग्रुप कोणता आहे? सेक्स क्रोमोझोम. आणि त्यापैकी या 2 ग्रुप पैकी जी सिंगल पेअर, 2 ग्रुप पैकी जी सिंगल पेअर आहे कोणाची? क्रोमोझोमची, ती कशामध्ये इन्व्हॉल्व होते? सेक्स डिटर्मिनेशन. 23 पेअर पैकी लास्ट वन पेअर क्रोमोझोमची कशामध्ये इन्व्हॉल्व होते? सेक्स डिटर्मिनेशन. त्याला म्हटलं सेक्स क्रोमोझोम. आणि रिमेनिंग जे 22 पेअर आहे त्या काय कंट्रोल करते? व्हेरायटी ऑफ ट्रेट. ट्रेट कोणते? बॉडी कॅरेक्टर किंवा ट्रेट. पण अदर दॅन सेक्स त्याला नाव दिलं आपण ऑटोझोम. काय नाव दिलं आपण त्याला? ऑटोझोम. आता हे मी आधीच सांगितलं तुम्हाला की ह्युमनच्या सोमॅटिक सेल मध्ये किती क्रोमोझोम? 46 म्हणजे किती? 23 पेअर. त्या 23 पेअर पैकी आपण 2 ग्रुप पडले फंक्शनली. पहिला ग्रुप कोणता म्हटलं आपण? ऑटोझोम 22 पेअर. आणि एक पेअर कोणता? सेक्स क्रोमोझोम. सिंगल पेअर जी आहे सेक्स क्रोमोझोमची ते काय डिटरमाइन करणार? सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. त्याला म्हटलं सेक्स क्रोमोझोम. रिमेनिंग 22 पेअर काय कंट्रोल करते? ऑल बॉडी कॅरेक्टर बट नॉट द सेक्स. त्याला म्हटलं आपण ऑटोझोम. व्हेरायटी ऑफ ट्रेट controlled by autosome. Variety of trait controlled by autosome are called autosomal linked trait. Autosome linked trait म्हटलं त्याला काय म्हणतात? व्हेरायटी ऑफ ट्रेट. व्हेरायटी ऑफ ट्रेट कोण कंट्रोल करून आलं? ऑटोझोम. आतापर्यंत पाहिलं आपण सेक्स क्रोमोझोम त्याला म्हणतात सेक्स लिंक क्रोमोझोम किंवा सेक्स लिंक ट्रेट, सेक्स लिंक इनहेरिटन्स असं नाव दिले आपण अलग. इथे काय म्हणतात? व्हेरायटी ऑफ ट्रेट controlled by autosome are called autosome linked trait. मग autosomal inheritance काय? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. बॉडी कॅरेक्टर ट्रान्समिट होणारे अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. सेक्स लिंक ट्रेट तर ट्रान्समिट होते त्याला म्हटलं आपण सेक्स लिंक इनहेरिटन्स. या ठिकाणी काय म्हटलं आपण? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. कोणाच्या थ्रू? ऑटोझोमच्या थ्रू. त्यालाच म्हटलं ऑटोझोमल इनहेरिटन्स. काय म्हटलं मी? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. बॉडी कॅरेक्टरचं ट्रान्समिशन होऊन आलं. कोणते सोडले त्यातले? फक्त कोणते नाही? सेक्स लिंक ट्रेट. ट्रान्समिशन ऑफ body character other than sex linked trait from parent to their offspring. कोणासोबत चालले? कोणाच्या थ्रू चालले? ऑटोझोम. त्याला म्हटलं ऑटोझोमल इनहेरिटन्स. त्याला काय म्हटलं आपण? ऑटोझोमल इनहेरिटन्स. इथपर्यंत काय समजलं आपल्याला की सोमॅटिक सेल म्हटला किंवा बॉडी सेल म्हटला टोटल क्रोमोझोमचा नंबर 46 म्हणजे 23 पेअर. फंक्शन त्याचे 2 ग्रुप पडले की 1 पेअर जी लास्ट 1 पेअर आहे जी कंट्रोल करते किंवा डिटरमाइन करते सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. त्याला म्हटलं सेक्स क्रोमोझोम किंवा ऑलोझोम किंवा हिट्रोझोम. रिमेनिंग 22 जे पेअर आहे त्याला आपण 44 क्रोमोझोम म्हणू. रिमेनिंग 22 पेअर म्हणजे 44 जे क्रोमोझोम आहे त्याला नाव दिलं ऑटोझोम. ऑटोझोम कंट्रोल करते बॉडी कॅरेक्टर.
variety of trait controlled by autosome. Variety of trait controlled by autosome are called autosomal linked trait. Variety of trait controlled by autosome. Trait कोण कंट्रोल करणार? ऑटोझोम. त्याला म्हटलं ऑटोझोम लिंक ट्रेट. त्यानंतर म्हटलं ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. आणि बॉडी कॅरेक्टर कोणते? अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. म्हटलं ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. कुठं फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. कुणाच्या रूपानंतर? ऑटोझोम. त्याला म्हटलं ऑटोझोमल इनहेरिटन्स. पुन्हा एकदा सांगतो ऑटोझोमल इनहेरिटन्स. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. ट्रान्समिशन कुणाचं झालं? बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. सेक्स लिंक ट्रेट कुणासोबत झालं? सेक्स क्रोमोझोम सोबत. म्हणून म्हटलं ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. कुठं फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. कुणाच्या थ्रू चालले? पण ऑटोझोम. त्याला म्हटलं ऑटोझोमल इनहेरिटन्स. आता बघा सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन. काही कॅरेक्टरवर कोण इन्फ्लुएन्स करते? इन्फ्लुएन्स म्हणजे इफेक्ट करते. सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन अँड सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय रिसेसिव्ह जीन which are present on autosome. ऑटोझोमल असलेले म्हणजे याचा अर्थ काही कॅरेक्टरला कोण रिस्पॉन्सिबल आहे? डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन ऑटोझोम. काही कॅरेक्टरला कोण रिस्पॉन्सिबल आहे? रेसेसिव्ह जीन प्रेझेंट ऑन ऑटोझोम. फरक एवढाच की डॉमिनंट जर म्हटलं तर डॉमिनंट हे होमोझायगस आणि हेटेरोझायगस दोन्ही कंडिशन मध्ये अपीअर होतील. पण हेटेरोझायगस आपलं रेसेसिव्ह म्हटलं त्यासाठी रेसेसिव्ह शिकायला लागेल फक्त होमोझायगस कंडिशन. पण आता सध्या लक्षात आलं आपलं सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन while some other are influenced by recessive gene. काही कॅरेक्टरला कोण इन्फ्लुएन्स करते? डॉमिनंट जीन. काहीला कोण इन्फ्लुएन्स करते? रेसेसिव्ह जीन. दोन्ही मध्ये प्रेझेंट ऑन ऑटोझोम. डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन ऑटोझोम, रेसेसिव्ह जीन प्रेझेंट ऑन ऑटोझोम. आणि म्हणून आपण एक्झाम्पल घेतले ऑटोझोमल डॉमिनंट अँड रेसेसिव्ह ट्रेट्स. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट कोणते? रेसेसिव्ह ट्रेट कोणते? ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट मुळे होणारे भाग आहे विडोपिक. विडोपिक आपल्याला पुढचा टॉपिक आहे म्हणून मी जास्त बोलत नाही विडोपिक बद्दल. विडोपिक काय की त्याच्यामध्ये विडोपिक असेल त्याच्या फोर हेडवर अशी व्ही शेप अशी येते, हेअर लाईन असते व्ही शेप फोर हेड. आणि दुसरी स्ट्रेट, त्याला दुसरी जी आहे कंपॅरेटिव्हली ती स्ट्रेट हेअर लाईन, ती विडोपिक आहे. नंतर हंटिंग्टन डिसीज आहे. पहिला म्हटलं पण विडोपिक. हंटिंग्टन डिसीज काय? हंटिंग्टन डिसीज सुद्धा डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर आहे. आपण ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट बोललो म्हणजे ऑटोझोमल म्हणजे डॉमिनंट डिसऑर्डर आहे ज्यामध्ये काय झाला? सबस्टन्स प्रोड्यूस झाला. ती अशी डिसऑर्डर आहे हंटिंग्टन डिसीज, अशी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये सबस्टन्स प्रोड्यूस होते आणि तो सबस्टन्स कुणाला इंटरफेअर करणार? ब्रेनच्या फंक्शनला इंटरफेअर करते म्हणजे डिस्टर्ब करते. हा हंटिंग्टन डिसीज काय? कारण हा आपल्या सिलेबस समोर नाही, आपल्याला फक्त एक्झाम्पल पुरतं नाव आलं की हा ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आहे. हंटिंग्टन डिसीज काय? या डिसीज मध्ये सबस्टन्स प्रोड्यूस करते बॉडी. तो सबस्टन्स इंटरफेअर करते ब्रेनचं फंक्शन आणि ब्रेनचं फंक्शन डिस्टर्ब झाल्याबरोबर आणि कंट्रोल मुवमेंट होता कोणाची? हेडची, आपल्या फेसची आणि लिम्बची जी कंट्रोल मध्ये. आता सध्या आपण नॉर्मल आहे, आपल्यामध्ये तो डिसीज नाही म्हणजे आपली हेडची झालं, फेसची झालं, लिम्बची मुवमेंट कशी नॉर्मल आहे म्हणजे कंट्रोल मध्ये. ती कशी होणार? अनकंट्रोल होणार कारण ब्रेनच्या फंक्शनला काय केलं? डिस्टर्ब केलं त्या सबस्टन्स. काय म्हटलं आपण? ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट, विडोपिक, हंटिंग्टन डिसीज. विडोपिक बद्दल आपण पुढे बोलणार म्हणून मी जास्त नाही बोललो, फक्त एवढं सांगितलं. विडोपिक मध्ये काय होते? फोर हेडवर अशी व्ही शेप कर येते हेअरची आणि त्यामध्ये स्ट्रेट एअरलाईन असते, त्याला म्हणतो आपण स्ट्रेट एअरलाईन. दोन कंडिशन असते. हंटिंग्टन डिसीज काय? यामध्ये हा डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर आहे म्हणजे डॉमिनंट ज्याच्यामध्ये डॉमिनंट जीन असेल त्याच्यामध्ये अपीअर होते. डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये सबस्टन्स प्रोड्यूस झाला. सबस्टन्स काय इंटरफेअर करणार? ब्रेनचं फंक्शन. या हंटिंग्टन डिसीज मध्ये काय झालं? सबस्टन्स प्रोड्यूस झाला. ही डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर आहे.
ज्यामध्ये सबस्टन्स प्रोड्यूस झाला. सबस्टन्स काय इंटरफेअर करतोय? ब्रेनचं फंक्शन इंटरफेअर झालं, डिस्टर्ब झाल्याबरोबर अनकंट्रोल मुवमेंट होणार कोणाची? हेडची, फेसची आणि आपल्या लिम्बची. अशा प्रकारे आपण पाहिलं व्हिडिओ हंटिंग डिसीज. मग आणि केव्हा अपियर होतील? जेव्हा दोन्ही अलेल कसे असणार? डॉमिनंट. म्हणजे पहा होमोझायगस कंडिशन व्हिडिओ बाबा कॅपिटल डब्ल्यू होमोझायगस असेल तरी किंवा कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असेल तरी. का? ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आहे. दोन्ही डॉमिनंट आहे म्हणजे अपियर होणार. एक जरी डॉमिनंट आहे दुसऱ्या रिसेसिव्हला काय करेल? सप्रेस. त्यामुळे या होमोझायगस आणि हेटेरोझायगस दोन्ही कंडिशन मध्ये दिसेल. ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट कधी दिसेल? जेव्हा होमोझायगस कंडिशन असेल. कोणती? रिसेसिव्ह. दोन्ही रिसेसिव्ह. कारण तुम्हाला माहिती आहे डॉमिनंट जीन किंवा डॉमिनंट अलील केव्हा एक्सप्रेस होते? बोथ इन होमोझायगस ॲज वेल ॲज हेटेरोझायगस कंडिशन. का? कारण होमोझायगस डॉमिनंट जर असेल तर दोन्ही डॉमिनंट आहे म्हणजे प्रश्न झाला. हेटेरोझायगस जर असेल तर एक डॉमिनंट आहे, एक रेसेसिव्ह आहे. डॉमिनंट कुणाला सप्रेस करतोय? रेसेसिव्हला. आणि म्हणून डॉमिनंट अलील एक्सप्रेस होते कधी? होमोझायगस ॲज वेल ॲज हेटेरोझायगस कंडिशन. पण रेसेसिव्ह कधी एक्सप्रेस होते? रेसेसिव्ह एक्सप्रेस होणार ओन्ली इन होमोझायगस कंडिशन. म्हणजे दोन्ही जीन कसे किंवा अलील कसे म्हणजे रेसेसिव्ह. दोघे रेसेसिव्ह म्हणजे जसं साधं झालं घ्या स्मॉल डब्ल्यू हे झाले रेसेसिव्ह. दोन्ही अशा रेसेसिव्ह. पहिले एक्झाम्पल आहे फिनिल कीटोनुरिया. ठीक आहे, याबद्दल मी बोलत नाही. का नाही बोलत? याचं कारण आहे हा टॉपिकच आपल्याला सांग. हे एवढं झालं की आपल्याला शिकायचं पहिल्यांदा याचं एक एक्झाम्पल शिकणार. आपण व्हिडिओ पीक याचं एक्झाम्पल शिकणार आहे. फिनिल कीटोनुरिया. दोन एक्झाम्पल शिकायचे. सिस्टिक फायब्रोसिस काय? सिस्ट म्हणजे काय? युरिनरी ट्रॅक्ट फायब्रस झाला म्हणजे काय झालं? तंतुमय झालं, त्याला म्हणतात सिस्टिक फायब्रोसिस. सिकल सेल ॲनिमिया. सिकल म्हणजे काय? हाफून सेल. आरबीसी बिकम हाफून सेल, त्याला म्हणतात सिकल सेल. आणि ॲनिमिया काय? आरबीसी हाफून सेल झाल्या याचा अर्थ त्यामध्ये लो पर्सेंटेज आहे हिमोग्लोबिनचं. लो पर्सेंटेज आहे हिमोग्लोबिनचं, त्याला म्हणतात सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल, सिकल म्हणजे हाफून सेल. आरबीसी बिकम हाफून सेल. आरबीसी हाफून सेल झाल्याबरोबर हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज काय झालं? कमी झालं. ॲनिमिया म्हणजे काय? लो पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन. लो पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन. अशा प्रकारे आपण हे पाहिलं. आणि महत्वाचं म्हणजे काय? ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट म्हणजे याला कंट्रोल करणार डॉमिनंट जीन. इथं म्हटलं आपण इन्फ्लुएन्स बाय डॉमिनंट जीन. ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट म्हणजे काय? इन्फ्लुएन्स बाय रिसेसिव्ह जीन. पण इथे काय झालेलं? होमोझायगस ॲज वेल ॲज हेटेरोझायगस कंडिशन. कारण होमोझायगस जर डॉमिनंट आहे तर प्रश्न नाही, दोन्ही तर डॉमिनंट आहे म्हणजे एक्सप्रेस झाले. हेटेरोझायगस असेल तरी कोण एक्सप्रेस होणार? डॉमिनंट. पण रिसेसिव्ह म्हटलं तर कंडिशन कोणती राहणार आपल्याला? रिसेसिव्ह. मग मी पुन्हा एकदा सगळं सांगतो आणि मग आपण पुढचा टॉपिक बघू. काय म्हटलं पुन्हा? आपला आजचा हेडिंग होता आतापर्यंत शिकलो आपण सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे कुणाला रिलेटेड होतं? सेक्स क्रोमोझोम. आता पाहतो आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे कॅरेक्टर कोणासोबत जाणार? ऑटोझोम सोबत. मग पहिल्यांदा काय सांगितलं मी तुम्हाला? ह्युमन मधले जे सोमॅटिक सेल आहे, सोमॅटिक सेल म्हणजे कोणते? बॉडी सेल. ते नेहमी असतात डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे 12 नंबर म्हणजे टोटल नंबर किती आहे? 46. 46 म्हणजे किती झालं? 23 पेअर. 23 पेअरचे फंक्शनली किती ग्रुप पडले? 2. एक जी लास्ट पेअर आहे 23 पेअर मध्ये जी लास्ट पेअर आहे 23वी त्याला म्हणतो आपण सेक्स क्रोमोझोम किंवा अलोझोम किंवा हेटेरोझोम. 3 नाव दिली जातात. राहिलेले जे रिमेनिंग 22 पेअर आहेत त्याला म्हणतो आपण ऑटोझोम. सेक्स क्रोमोझोम काय डिटरमाइन करणार? सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. ऑटोझोम काय डिटरमाइन करणार? ऑल बॉडी कॅरेक्टर बट नॉट द सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. व्हेरायटी ऑफ ट्रेट कंट्रोल बाय ऑटोझोम. ट्रेट कंट्रोल कोण करते? ऑटोझोम. तेव्हा त्याला म्हटलं आपण ऑटोझोम लिंक ट्रेट. ऑटोझोम जसं आपण सेक्स लिंक ट्रेट म्हणतो. कोण कंट्रोल करणार? त्याला सेक्स क्रोमोझोम. इथे काय म्हटलं आपण? व्हेरायटी ऑफ ट्रेट कंट्रोल बाय ऑटोझोम म्हणून त्याला नाव दिलं ऑटोझोम लिंक ट्रेट. मग आपण पाहिलं ऑटोझोमल इनहेरिटन्स काय? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. पण कोणते बॉडी कॅरेक्टर? अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट.
ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. सेक्स लिंक ट्रेट सोडून बाकीची कुठून फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग कुणाच्या थ्रू चालले ऑटोझोम. त्याला म्हटलं ऑटोझोमल इनहेरिटन्स. डबल सांगतो डेफिनेशन महत्वाची आहे. काय म्हटलं? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट. बॉडी कॅरेक्टर तर ट्रान्समिट होऊन आले कोणते सोडून? ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू ऑटोझोम इज कॉल्ड ऑटोझोमल इनहेरिटन्स. मग some characters are influenced by dominant gene while other characters are influenced by recessive gene and both present on autosome. Dominant gene present on autosome, recessive gene present on autosome. आणि म्हणून आपण एक्झाम्पल घेतले ऑटोझोमल डॉमिनंट आणि रिसेसिव्ह ट्रेट्सचा. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट म्हणजे कोण कंट्रोल करणार? डॉमिनंट जीन. एक्झाम्पल घेतलं विडोपिक, हंटिंग्टन डिसीज. हंटिंग्टन डिसीज काय सांगितलं होतं आपण? हा डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर आहे. हंटिंग्टन डिसीज हा डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये सबस्टन्स प्रोड्यूस होते. तो सबस्टन्स कुणाला डिस्टर्ब करणार? ब्रेनचं फंक्शन. त्यामुळे काय कॉज होणार? अनकंट्रोल मुवमेंट होणार कुणाची? हेड, फेस आणि लिम्बची. मग पाहिलं आपण ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट आणि ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट मध्ये मी सांगितलं दोन्ही डॉमिनंट जीन असेल तर तो एक्सप्रेस होणार होमोझायगस कंडिशन मध्ये, हेटेरोझायगस दोन्ही मध्ये. रिसेसिव्ह ट्रेट मध्ये काय सांगितलं? फिनिलकेटोनुरिया. याबद्दल मी काहीही बोललो नाही कारण आपल्याला ही दोन टॉपिक शिकायचे. कारण आपल्या चॅप्टर मध्ये काय केलं? एक एक्झाम्पल घेतलं ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटचं विडोपिक, ते शिकवून नंतर एक एक्झाम्पल घेतलं त्यांनी ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटचं जे फिनिलकेटोनुरिया पैकी. सिस्टिक फायब्रोसिस. सिस्ट म्हणजे काय? युरिनरी ट्रॅक्ट. युरिनरी ट्रॅक्ट काय झाला? फायब्रोस झाला म्हणजे तंतुमय झाला. सिकल सेल ॲनिमिया. सिकल म्हणजे काय? हाफमून सेल. हाफमून सेल कोण झाला? आरबीसी. आणि त्यामुळे लो पर्सेंटेज झालं हिमोग्लोबिनचं. त्याला म्हटलं आपण ॲनिमिया. अशा प्रकारे हा टॉपिक झाला. आपण आताच पाहिलं दोन टाईपचे ट्रेट होते, ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटचं आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलं ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटचं एक एक्झाम्पल आहे आणि घ्यायचं आपल्याला. आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटचं घ्यायचं आहे. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटचं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. विडोपिक. काय विडोपिक? विडोपिक इज अ प्रॉमिनंट व्ही-शेप हेअरलाईन ऑन फोरहेड. हेअरलाईन दोन प्रकारची आहे. एक म्हणजे कशी व्ही-शेप, हे झालं आपलं फोरहेड, कपाळ. हे कपाळ झालं, यावर असं व्ही-शेप हेअरलाईन येते. ती नॅचरली पाहिजे, नाही तर पुरं हेअरस्टाईल करते. मग एखाद्या पुराला अशी व्ही-शेप केली ती नाही. नॅचरली व्ही-शेप असेल त्याला म्हणतात. म्हणजे हेअरलाईन जर या फोरहेडवर अशी व्ही-शेप आली याला म्हटलं आपण काय म्हटलं? विडोपिक. दुसरी असते स्ट्रेट हेअरलाईन. दुसरी काय असते? स्ट्रेट हेअरलाईन. त्याला आपण म्हणतो विडोपिक. विडोपिक इज अ प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे ठळक व्ही-शेप हेअरलाईन. विडोपिक इज अ प्रॉमिनंट V-shape hairline put on the forehead and it is caused due to autosomal dominant trait. कशामुळे झाले? ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट म्हणून झालं. कसं काय? विडोपिक ऑकर इन होमोझायगस डॉमिनंट. होमोझायगस डॉमिनंट म्हणजे कोणतरी दोनही लेटर कसे राहणार? होमोझायगस डॉमिनंट म्हणजे दोनही लेटर कॅपिटल कोणते? कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू. त्या इंडिव्हिज्युअल मध्ये जर दोनही लेटर कॅपिटल डब्ल्यू असेल याचा अर्थ ते काय झालं? ऑटोझोमल डॉमिनंट. ते एक्सप्रेस होईल आणि विडोपिक अपीअर होईल. ऑल्सो हेटेरोझायगस. कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू जर ऑटोझोमल डॉमिनंट आहे म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर काय होणार? एक्सप्रेस होणार. म्हणजे विडोपिक ऑकर इन होमोझायगस डॉमिनंट अँड ऑल्सो हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल. होमोझायगस डॉमिनंट आणि हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल दोन्हीमध्ये विडोपिक अपीअर होईल. पण जर समजा इंडिव्हिज्युअल विथ होमोझायगस रिसेसिव्ह, होमोझायगस डॉमिनंट कोणते दिले होते आपण? कॅपिटल डब्ल्यू. हेटेरोझायगस कोणते दिले? कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू. ज्यामध्ये कॅपिटल डब्ल्यू अपीअर झाला, स्मॉल डब्ल्यू काय झाला? सप्रेस. तरी विडोपिक आलं. पण इंडिव्हिज्युअल विथ होमोझायगस रिसेसिव्ह. होमोझायगस रिसेसिव्ह म्हणजे दोन्ही स्मॉल लेटर स्मॉल डब्ल्यू दोन्ही रिसेसिव्ह आहे. आणि ज्या वेळेला होमोझायगस कंडिशन असते त्यावेळेला जिनोटाइप हा स्ट्रेट हेअरलाईन.
म्हणजे याचा अर्थ विडोपिक हे डॉमिनंट ट्रेट आहे. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटमुळे कॉज झालं. कशावरून? जर समजा दोनही होमोझायगस डॉमिनंट ट्रेट जीन असेल तर ते काय होते, अपियर होऊन आलं. हेट्रोझायगस जरी असेल तर डॉमिनंट कॅपिटल डब्ल्यू काय करते, स्मॉल डब्ल्यू ला काय करते, सप्रेस करते, रिसेसिव्हला सप्रेस करते आणि अपियर झालं विडोपिक. पण इंडिव्हिज्युअल विथ होमोझायगस रिसेसिव्ह जीनोटाइप, होमोझायगस रिसेसिव्ह जीनोटाइप स्ट्रेट हेअरलाइन, स्ट्रेट हेअरलाइन आहे. याचा अर्थ देयर इज नो विडोपिक. आणि बोथ मेल and female have equal chances of inheritance. का? both male and female have equal chances of inheritance. Why? कारण हे ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आहे आणि ऑटोझोम हे मेल आणि फिमेल मध्ये कॉमन आहे. जसं आपण पाहिलं एक्सलिंग डिसीज, वायलिंग डिसीज, एक्सलिंग कॉमन होते बोथ मेल अँड फिमेल कारण एक्स क्रोमोझोम मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. बट वायलिंग जीन्स आर प्रेझेंट ओनली इन मेल कारण वाय क्रोमोझोम फक्त मेल मध्ये, फिमेल मध्ये नाहीये. तसं इथं आपण काय म्हटलं, हे ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आहे. जरी ह्युमन मध्ये 46 क्रोमोझोम आहे तर त्यामधले 44 ऑटोझोम मेल मध्ये आहे आणि 44 ऑटोझोम फिमेल मध्ये आहे. 44 ऑटोझोम आहे आणि मेल आणि फिमेल मध्ये कॉमन आहे. पुन्हा एकदा सांगतो, व्हॉट अबाउट द विडोपिक. विडोपिक काय? विडोपिक इज अ प्रॉमिनंट V-shaped hairline. विडोपिक इज अ प्रॉमिनंट V-shaped hairline. कुठे आहे हेअरलाईन? ऑन फोरहेड. म्हणून पहिलं वाक्य काय सांगितलं मी? विडोपिक इज अ प्रॉमिनंट V-shaped hairline on forehead. It is caused due to कुणामुळे झालं ते? ऑटोझोमल डॉमिनंट जीन. कुणामुळे झालं? ऑटोझोमल डॉमिनंट जीन. विडोपिक ऑकरिंग होमोझायगस डॉमिनंट. होमोझायगस डॉमिनंट म्हणजे कोणते? दोन्ही कॅपिटल लेटर, कॅपिटल डब्ल्यू अँड हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल. हेट्रोझायगस म्हणजे कोणतं? कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. कारण डॉमिनंट मुळे होते, ऑटोझोमल डॉमिनंट आहे म्हणजे एक जरी कॅपिटल डब्ल्यू असला तरी सफिशियंट एक्सप्रेस होण्यासाठी. दोन कॅपिटल डब्ल्यू असेल तर प्रश्न नाही, दोन्ही जर डॉमिनंट असेल तर ते एक्सप्रेस होणारच. म्हणून होमोझायगस आणि हेट्रोझायगस दोन्ही कंडिशनमध्ये आढळते. बट इंडिव्हिज्युअल विथ होमोझायगस रिसेसिव्ह जीनोटाइप नो विडोपिक. कारण ऑटोझोमल आहे ना, ऑटोझोमल डॉमिनंट आहे तो, म्हणजे डॉमिनंट जीन असेल तेव्हाच एक्सप्रेस होईल, रेसेसिव्ह असेल तर नाही. आणि म्हणून म्हटलं इंडिव्हिज्युअल विथ होमोझायगस रिसेसिव्ह जीनोटाइप have straight hairline. स्ट्रेट हेअरलाइन आहे इथं फोरहेडवर. याचा अर्थ नो विडोपिक अँड बोथ मेल अँड फिमेल have equal chances of inheritance. दोनही मेल आणि फिमेल. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की मेलमध्ये 44 ऑटोझोम आहे, फिमेलमध्ये 44 ऑटोझोम आहे. म्हणजे 24 ऑटोझोमच्या पेअर मेलमध्ये आहे, 22 ऑटोझोमच्या पेअर मेलमध्ये आहे, 22 ऑटोझोमच्या पेअर फिमेलमध्ये कॉमन आहे म्हणून. आणि आता जर समजा तुम्हाला जर त्याचे डायग्राम पाहायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसते, हे जे दिसते डायग्राम की यामध्ये पहा, एका डायग्राममध्ये काय दिसते तुम्हाला? V-shaped hairline दिसते. पहा व्यवस्थित, एका डायग्राममध्ये तुम्हाला V-shaped hairline दिसते, त्याला म्हटलं विडोपिक. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्ही लक्ष द्या, पहा दुसऱ्या डायग्राममध्ये काय दिसते तुम्हाला? स्ट्रेट हेअरलाईन दिसते ज्यामध्ये नो विडोपिक. अशा प्रकारे आपण टॉपिक पाहिला, व्हॉट अबाउट द विडोपिक. यानंतर आता आपण दुसरा टॉपिक चालू करू, फिनेल कीटोनुरिया. आपण एक एक्झाम्पल पाहिलं विडोपिकचं, ते होतं ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. आता आपण एक्झाम्पल पाहतोय ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटचं. रिसेसिव्ह ट्रेट्स त्याचं नाव आहे फिनेल कीटोनुरिया, PK. फिनेल कीटोनुरिया काय? इट इज अन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. इनबॉर्न म्हणजे जन्मजात, जन्म झाला तेव्हापासूनच आहे. मेटाबॉलिझम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. मेटाबॉलिझम म्हणजे माहिती होतं तुम्हाला, कॅटाबॉलिझम और एनाबॉलिझम. मेटाबॉलिझम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून त्याला म्हटलं म्हणजे जन्मजात आहे. इट इज अन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. कशामुळे झाला? इट इज कॉज ड्यू टू डेफिशियन्सी. त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी आहे कशाची? फिनेल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. कोणता एन्झाईम म्हटलं मी? फिनेल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. हा एन्झाईम अब्सेंट आहे. काय म्हटलं आपण? आपल्या डिसीजचं नाव काय? फिनेल कीटोनुरिया, PKU. हा इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. इनबॉर्न म्हणजे जन्मजात,
मेटाबॉलिक म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, त्यामुळे डिसऑर्डर म्हणजे डिसीज आला. कुणामुळे झाला? इट इज कॉज ड्यू टू डेफिशियन्सी म्हणजे कमतरता आहे कुणाची? एन्झाईम कोणता? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. काय करते हा एन्झाईम? हा एन्झाईम काय करते आधी हे पाहू आपण. आपण जे सांगितलं कमतरता कुणाची आली? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. काय कामाचा आहे तो एन्झाईम? हा एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये अमिनो ऍसिड जो असतो फिनिल ॲलॅनाइन, फिनिल ॲलॅनाइन हा काय अमिनो ऍसिड याचं कन्व्हर्शन करते कशामध्ये? अमिनो ऍसिड टायरोसिन. साधं समजते आपल्या इथं. हा एन्झाईम जर नसेल, आपण म्हटलं की डेफिशियन्सी आहे कमतरता आहे, हा एन्झाईम नसेल याचा अर्थ मेटाबॉलिक रिएक्शन होणार नाही, कन्व्हर्शन होणार नाही, कन्व्हर्शन विल स्टॉप. याचा अर्थ फिनिल ॲलॅनाइनचं जे कन्व्हर्शन टायरोसिन मध्ये होत होतं आणि फर्दर यूज होत होता, त्या जागी काय झालं? फिनिल ॲलॅनाइन काय झालं? ॲक्युमुलेट झालं, ब्लड मध्ये जमा झालं. फिनिल ॲलॅनाइन कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे? तर टायरोसिन. कन्व्हर्शन कोण करते? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. पण हा डिसीज झाला म्हणजे काय झालं? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईमची डेफिशियन्सी आहे. डेफिशियन्सी म्हणजे कन्व्हर्शन होणार नाही, कारण अमिनो ऍसिड जे आहे फिनिल ॲलॅनाइन, पुन्हा कोणतं म्हटलं मी? अमिनो ऍसिड. दोन्ही अमिनो ऍसिडच आहे. अमिनो ऍसिड फिनिल ॲलॅनाइनचं कन्व्हर्शन कशामध्ये होते? अमिनो ऍसिड टायरोसिन. आणि त्यासाठी एन्झाईम कोणता पाहिजे? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. म्हणजे कन्व्हर्शन होणार नाही, म्हणजे फिनिल ॲलॅनाइन हा पूर्ण ॲक्युमुलेट झाला. आता पूर्ण डबल बघू. फिनिल कीटोनुरिया पीकेयू काय? इट इज an inborn metabolic disorder. It is an inborn metabolic disorder caused due to deficiency. कोणाची deficiency आहे? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. म्हटलं फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. इट इज कॉज ड्यू टू कशामुळे होते? ऑटोझोमल रेसेसिव्ह जीन. विडो पीक कुणामुळे झाला होता? ऑटोझोमल डॉमिनंट जीन. हा कुणामुळे होते? ऑटोझोमल रेसेसिव्ह जीन आल्यामुळे. पण तुम्हाला माहिती आहे रेसेसिव्ह जीन फक्त होमोझायगस कंडिशन मध्ये अपीअर होते. आपण मेंडेल मध्ये शिकलो होमोझायगस जीन हे हिट्रोझायगस, रेसेसिव्ह जीन हे हिट्रोझायगस कंडिशन मध्ये अपीअर होते. का? कारण काय होते की डॉमिनंट जीन त्याला सप्रेस करून टाकते. हिट्रोझायगस कंडिशन मध्ये कोण अपीअर होणार? डॉमिनंट. म्हणून फक्त रेसेसिव्ह जीन जे रेसेसिव्ह जीन अपीअर कधी होणार? इन होमोझायगस कंडिशन. तसं आपण त्या ठिकाणी पाहिलं विडोपिक मध्ये. विडोपिक कधी अपीअर झाली? डॉमिनंट, होमोझायगस, हिट्रोझायगस दोन्ही मध्ये अपीअर झाली. फक्त रेसेसिव्ह होतं ते अपीअर नाही झाली. का? कारण ते होतं ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. हे ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट. When recessive genes are present in homozygous condition, मला एक सांगा होमोझायगस कंडिशन रेसेसिव्ह ट्रेट समोर होते ना, मग होमोझायगस कंडिशन मध्ये जर जीन असेल त्यावेळेला काय होईल? हा जो एन्झाईम हा एन्झाईम प्रोड्यूस होणार नाही. फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस. When recessive genes are present in homozygous condition, when recessive genes are present in homozygous condition, phenyl alanine hydroxylase enzyme is not produced. काय काय झालं पण सुरुवातीला काय सांगितलं मी? फिनिल कीटोनुरिया मोनोलॉन डिसीज, पीक्यू डिसऑर्डर. इट इज an inborn metabolic disorder. कुणामुळे? इट इज कॉज्ड ड्यू टू deficiency of enzyme. Which enzyme? Phenyl alanine hydroxylase enzyme. It is कशामुळे होते? It is caused due to autosomal recessive gene. When recessive genes are present in homozygous condition, जर त्या इंडिव्हिज्युअल मध्ये रेसेसिव्ह जीन होमोझायगस कंडिशन मध्ये असेल, फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस. हा एन्झाईम प्रोड्यूस नाही झाला. पण दिस एन्झाईम इज इसेन्शियल. हा एन्झाईम कशासाठी इसेन्शियल आहे? दिस एन्झाईम इज इसेन्शियल फॉर कन्व्हर्शन. कुणाचं कन्व्हर्शन? ऑफ अमिनो ऍसिड फिनिल ॲलॅनाइन इनटू अमिनो ऍसिड टायरोसिन. इन absence of this enzyme, हा एन्झाईम absent आहे ना, absence of this enzyme phenyl alanine is not converted into tyrosine. Tyrosine मध्ये कन्वर्ट केलं नाही. याचा अर्थ फिनिल ॲलॅनाइन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह कुठे ॲक्युमुलेट होणार? ब्लड मध्ये. फिनिल ॲलॅनाइन आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत कुठे ॲक्युमुलेट होणार? जमा होणार. ते कन्वर्ट झालं ना मग जमा होईल. जमा कुठे होणार? ब्लड मध्ये. ब्लड काय? सर्क्युलेटिंग ब्लड आहे. पुन्हा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड कुठे असतं? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड ब्रेनच्या वेंट्रिकल्स मध्ये असते.
ब्रेनच्या व्हेंट्रिकल्स मध्ये असते सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. त्या सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये म्हणजे CSF मध्ये सुद्धा जमा होते. कोण? फिनिल ॲलॅनाइन. का? कारण ते कन्व्हर्शन नाही झालं त्याचं टायरोसिन मध्ये. कन्व्हर्शन का नाही झालं? कारण हा एन्झाईम प्रोड्यूस न झाला. हा एन्झाईम का प्रोड्यूस न झाला? कारण ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट कोणत्या कंडिशन मध्ये? रिसेसिव्ह जीन कोणत्या कंडिशन मध्ये? होमोझायगस कंडिशन. आणि मग ते झालं. पुन्हा पहा इथपर्यंत काय म्हटलं मी? आपला डिसीज चालू आहे फिनिल कीटोन्युरिया. पहा अगदी सोपं आहे, काही कठीण नाही. फिनिल कीटोन्युरिया काय? इट इज अन inborn metabolic disorder. It is an inborn metabolic disorder. It is caused due to deficiency. कोणाची deficiency आहे? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. कोणाची deficiency आहे? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. पुन्हा मग कॉज झाला ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन. पुन्हा मग कॉज झाला ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन. when recessive genes are present in homozygous condition. Recessive gene जर homozygous condition मध्ये असेल, फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस न झाला. मग काय बिघडते प्रोड्यूस न झाला तर? दिस एन्झाईम इज इसेन्शियल. कशासाठी इसेन्शियल आहे? फॉर कन्व्हर्शन ऑफ अमिनो ऍसिड फिनिल ॲलॅनाइन इनटू अमिनो ऍसिड टायरोसिन. आपण सांगितलं की जर ते जीन जर समजा होमोझायगस कंडिशन मध्ये असेल, हा प्रोड्यूस नाही झाला याचा अर्थ फिनिल ॲलॅनाइन इज नॉट कन्वर्टेड इनटू टायरोसिन. कन्वर्ट झाला म्हणजे हाच राहिला. आणि म्हणूनच ड्यू टू दिस फिनिल ॲलॅनाइन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह कुठे ॲक्युमुलेट झाले? ब्लड मध्ये आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये. ब्लड मध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड कुठे आहे? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड कुठे आहे? ब्रेनच्या कॅव्हिटीमध्ये. त्यामुळे कुणावर इफेक्ट होणार? डायरेक्ट ब्रेनचे डेव्हलपमेंट कमी होईल. जन्माजात आहे ते जन्मापासूनच आहे. ब्रेनची डेव्हलपमेंट कमी होईल आणि त्यामुळं काय होणार? इट कॉजेस मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन म्हणजे ते केस गेलेली राहील, मेंटली गेलेली केस राहील. का? कारण ब्रेनची डेव्हलपमेंट झाली का नाही? ब्रेनची डेव्हलपमेंट झाली असती तर मेंटली तो चांगला राहिला असता. ब्रेनची डेव्हलपमेंट नाही झाली त्यामुळे तो मेंटली गेलेली केस राहिली. आणि एक्सेस जर फिनिल ॲलॅनाइन काय होणार? एक्सक्रीट होणार युरिनमध्ये. ब्लडमध्ये जमा झालं. ब्लडमधलं कुठं जाणार? युरिनमध्ये. आणि म्हणून युरिनमध्ये हा फिनिल ॲलॅनाइन दिसेल, जो यायला नाही पाहिजे होता. पण कन्व्हर्शन न झाल्यामुळे हा फिनिल ॲलॅनाइन कुठाला? युरिनमध्ये. आणि मग त्या डिसीजला नाव दिलं फिनिल कीटोन्युरिया. काय नाव दिलं? फिनिल कीटोन्युरिया हे नाव दिलं. म्हणजे त्याला म्हणलं PK फिनिल कीटोन्युरिया. पुन्हा एकदा सांगतोय लास्ट. फिनिल कीटोन्युरिया म्हटलं बरोबर काय डोक्यात ठेवाल? ही इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. पुन्हा मग कॉज झाली कुणाचं डेफिशियन्सी आहे? फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. हा डिसीज कुणामुळे झाला? रेसेसिव्ह म्हणजे आधी म्हटलं आपण ऑटोझोमल रेसेसिव्ह जीनमुळे. वेन रेसेसिव्ह जीन्स आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन. रेसेसिव्ह जीन जर होमोझायगस कंडिशन मध्ये असेल, भाड्या पण रेसेसिव्ह कंडिशन मध्ये असल्यानंतर हा जो एन्झाईम आहे फिनिल ॲलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम प्रोड्यूस झालेला नाही. आणि हा एन्झाईम सांगा प्रोड्यूस झाला तर काय होते? दिस एन्झाईम इज इसेन्शियल फॉर कन्व्हर्शन ऑफ अमिनो ऍसिड फिनिल ॲलॅनाइन इनटू अमिनो ऍसिड टायरोसिन. कन्व्हर्शन नाही झालं ना. आणि म्हणून म्हटलं आपण इन अब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम फिनिल ॲलॅनाइन इज नॉट कन्वर्टेड इनटू टायरोसिन. दस फिनिल ॲलॅनाइन जे कुठे ॲक्युमुलेट झालं? ब्लडमध्ये. पुन्हा सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये. म्हणजे त्याचं ब्लडमध्ये झालं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये झालं. त्याने कुणाला इफेक्ट केलं? ब्रेनवर. आणि त्यामुळे झालं मेंटल रिटार्डेशन. एक्सेस फिनिल ॲलॅनाइन एक्सक्रीट झालं कुणासोबत? युरिन सोबत. आणि त्या डिसीजला नाव दिलं फिनिल कीटोन्युरिया. आणि हा ऑटोझोममुळे होणारा डिसीज आहे. ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन म्हणून बोथ मेल अँड फिमेल हॅव इक्वल चान्सेस ऑफ इनहेरिटन्स. मेलमध्ये चान्सेस आहे, फिमेलमध्ये इक्वल चान्सेस आहे. जसं विडोपिकचे तेच होतं, विडोपिकमध्ये तेच स्टेटमेंट सांगितलं आपण की बोथ मेल अँड फिमेल हॅव इक्वल चान्सेस ऑफ इनहेरिटन्स. कारण ऑटोझोम दोघांमध्ये सारखे आहे. याहीमध्ये ते सांगितलं बोथ मेल अँड फिमेल हॅव इक्वल चान्सेस ऑफ इनहेरिटन्स. अशा प्रकारे आपला टॉपिक ऑटोझोमलचा इनहेरिटन्स होता. आणि त्याचे जे आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स जो होता त्याचे दोन भाग पाडले होते आपण. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट, ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटचे आपण 2-4 एक्झाम्पल पाहिले. त्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं विडोपिक. नंतर
ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेटचे आपण भरपूर 2-4 एक्झाम्पल पाहिले, पण त्यामध्ये एकच घेतलं फिनिल पिटोनुरिया, हे एक्झाम्पल घेतलं PKU, हेच एक्झाम्पल 2 पुस्तकात आहे तेच घेतले. आता पुढच्या वेळेला आपण नवीन टॉपिक